अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी चरेगाव येथील नराधमास 20 वर्ष सश्रम कारावास आणि 35,000 रुपये दंडाची शिक्षा कराड न्यायालयाचा निकाल। सरकार पक्षाच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार संशयित आकाश बाळू माने राहणार चरेगाव हा अल्पवयीन मुलीशी मोबाईलद्वारे संपर्क वाढवून प्रेम संबंध ठेव, फ्रेंडशिप कर असे वारंवार म्हणून जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता। तसेच संबंधित अल्पवयीन मुलगी घरात एकटीच असल्याचे पाहून आकाश माने यांनी तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता। यावेळी अल्पवयीन मुलीने प्रतिकार केल्याने आरोपीने पीडितेच्या घरातील लोकांना मारून टाकण्याची धमकी दिली व ओढणीने पीडितेचे दोन्ही हात बांधून पीडितेच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला। त्यानंतर आरोपीने पीडितेस फोन करून आली नाहीस तर घरच्यांना मारून टाकीन अशी धमकी देऊन राहत्या घरी बोलवून तिच्या इच्छेविरुद्ध अत्याचार केला। तसेच फोनवर संपर्क करून माझ्याकडे ये नाही तर मी फास लावून घेईन अशी धमकी देऊन पीडितेशी तिच्या इच्छेविरुद्ध संबंध करून त्याचे मोबाईलमध्ये फोटो काढले व सदरचा प्रकार सांगितल्यास तुझ्याबरोबर तुझ्या घरातील लोकांवर ॲट्रॉसिटीची केस करीन, तसेच फोटो व्हायरल करीन अशी दमदाटी केली होती। त्यानंतर पीडितेने व तिच्या नातेवाईकांनी उमरज पोलीस ठाण्यात आकाश माने याच्या विरुद्ध तक्रार केली। त्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले। सदरच्या खटल्यात सरकारी वकील राजेंद्र शहा व RD परमाज यांनी सरकार पक्षातर्फे 10 साक्षीदार तपासले। सरकार पक्षाच्या वतीने केलेला युक्तिवाद व साक्षी पुरावे ग्राह्य मानून कोर्टात गुन्हा साबित झाल्याने आरोपीला जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती KS होरे यांनी दोषी धरून 20 वर्ष सश्रम कारावासाची तसेच एकूण 35,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली। सरकार पक्षातर्फे खटला चालवताना कोर्ट पैरवी स्क्वॉड करार कोर्टातील कोर्ट ड्युटीच्या अधिकारी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील, कॉन्स्टेबल PM पाटील व PH कारवेकर यांनी सहकार्य केले। SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड।